Hello, good morning and welcome to my Vedanta classes. आपण आज we will discuss about some grammar म्हणजे though I have told you की while speaking English if you have to initial stage you don't have to much give attention to grammar पण आपण आज because आपण already we have गॉन थ्रू ऑलमोस्ट मोर दॅन 5000 फ्रेजेस. सो आपण आता जवळजवळ खूप तयारी केलेली आहे. सो नाऊ वी विल डिस्कस सम ऑफ स्मॉल स्मॉल फ्रेजेस वर्ड की जे चुकीचे आपण बोलतो, चुकीच्या पद्धतीने वापरलं जातो. सो आपण त्याची आज प्रॅक्टिस करूया. जर सर्टन फ्रेजेस वर्ड्स की जे आपण कुठे कुठे प्रॅक्टिस करतो. तर आपण मी दोन पार्टमध्ये टाकलं की एक पार्ट आहे की करेक्ट इनकरेक्ट वर्ड्स म्हणजे इनकरेक्ट फ्रेजेस आणि दुसरा आहे करेक्ट म्हणजे आपण कुठे करेक्ट केलं आहे आणि ते आय हॅव जस्ट हायलाइटेड म्हणजे कुठले शब्द आपण युजली वापरू नये किंवा वापरावे. विच आर द वर्ड्स विच मस्ट यूज इन फ्रेजेस आर यू मस्ट नॉट. सो सब्जेक्ट आहे मोस्ट कॉमन एरर्स इन द यूज ऑफ वर्ड्स म्हणजे शब्द वापरताना होणाऱ्या सर्वसाधारण चुका. सो विल गो वन बाय वन. First part is incorrect and second is correct. And I have highlighted so you can better understand. I prefer coffee than tea is incorrect. I prefer coffee than tea. I prefer coffee to tea. I prefer coffee to tea. Then ऐवजी to वापरायचं. My hairs are black. My hairs are black. My hair is black. Is hair is hair साठी is hairs नाही here. Our classroom is in the second floor. Our classroom is in the second room. Our classroom is on the second floor. म्हणजे on the inच्या ऐवजी on second floor on the दुसऱ्या मजल्यावरती. She works better than me. She works better than me. She works better than I. आपण better than me नाही वापरायचं तर works she works better than म्हणजे ती माझ्यापेक्षा जास्त चांगली. मी माझ्यापेक्षा. What is the time in your watch? What is the time in your watch? What is the time by your watch? म्हणजे इनच्या ऐवजी म्हणजे माझं घड्याळ काय दाखवतंय किंवा माझं घड्याळ काय बाय नॉट इन बाय माय व्हॉट इज टाईम बाय युअर वॉच किंवा तुमचं घड्याळ काय काय दाखवतं बाय इनच्या ऐवजी बाय हा शब्दाचा वापरायचा. द टू सिस्टर्स आर क्वारलिंग विथ वन अनादर. इनकरेक्ट. The two sisters are quarreling with each other, not one another. With each other. Each other. She came to office by walk. She came to office on foot, not walk. She came to office by walk, नाही on foot. She came to office on foot. म्हणजे ती रस्त्या चालत आली ऑफिसला चालत आली. Suraj is more cleverer than his brother. Is more cleverer. Suresh is क्लेवरर दॅन हिज ब्रदर नॉट नेसेसरी टू यूज मोर म्हणजे सुरेश हा हुशार होता त्याच्या भाऊपेक्षा हुशार होता. राहुल हॅज गॉट हेडेक म्हणजे माझं डोके दुखतं पण हॅज गॉट ए हेडेक. राहुल हॅज गॉट ए हेडेक म्हणजे त्याचं डोकं इट इज थोडंसं ग्रामर आहे. सो देर इज अ सम रूल्स. सो आपल्याला त्याचं वापर करायला शिकायला पाहिजे. डज ही हॅज ए कार इट्स इनकरेक्ट. Does he have a car? Does he have a car? Does he have a car? Stop to write. Stop writing is a correct word. Stop writing. This is raining for 4 hours. It has been raining for 4 hours. It's a correct. It has been raining for 4 hours. I live in Bandra at Mumbai. I live at Bandra in Mumbai. बांद्रा हे एखादा छोटासा एरियाचा साठी वापरला जातं तर सिटीसाठी इन वापरतो म्हणजे एखादं सिटी असेल त्याच्यापूर्वी इन म्हणजे ॲट नाहीच्या ऐवजी आय लिव्ह ॲट बांद्रा इन मुंबई. इन मुंबई हे सिटीसाठी इन मुंबई वापरलं जातं. ओके. तर नेक्स्ट ही डू नॉट हॅव ए कॉम्प्युटर. ही डज नॉट हॅव ए कॉम्प्युटर. इट्स अ व्हेरी सिम्पल बट आपल्याला ते लक्षात ठेवायला पाहिजे. ही डू नॉट हीच्या ऐवजी डू नाही वापरत ना ही डज नॉट हॅव कॉम्प्युटर त्याच्याकडे कॉम्प्युटर नाही. एव्हरी गर्ल मस्ट ब्रिंग देअर लंच ओन लंच.
एव्हरी गर्ल मस्ट ब्रिंग हर ओन लंच. देअर नाही हर. एव्हरी गर्ल मस्ट ब्रिंग हर ओन लंच. What reason did he come here for? What reason did he come here for? For what reason did he come here? थोडंसं शब्दाची अदलाबदल आपण केलेलं आहे, तर आपल्याला एखादं परफेक्ट चांगलं इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला ह्या शब्दाचा वापर शिकायला पाहिजे. फॉर व्हॉट रिझन डीड ही कम हिअर? आय एम डुईंग गुड इन मॅथ्स. आय एम डुईंग वेल इन मॅथ्स. नॉट गुड, आय एम डुईंग वेल इन मॅथ्स. I need blotting. I need blotting paper. It is a correct phrases. I need blotting paper. I availed of the opportunity. I availed myself of the opportunity. Availed opportunity म्हणजे I availed myself म्हणजे मी opportunityचा फायदा घेतला, संधीचा फायदा घेतला. The gold is precious metal. The gold is a precious metal. The gold is precious metal. Gold is a precious metal. So A हा मध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. Work hard lest you may not fail. Work hard lest you should fail. Not ऐवजी जेव्हा आपण लेस्ट हा शब्द येतो तेव्हा इट इज ऑलरेडी निगेटिव्ह. सो वर्क हार्ड लेस्ट यू शुड फेल. जे जास्त अभ्यास कर नाहीतर तू फेल होशील. तर तिथे नॉटच्या ऐवजी लेस्ट जेव्हा येतो तेव्हा आपण नॉट हा शब्द वापरण्याची गरज नाही. मायसेल्फ आय एम सुरेश शिंदे. आय एम सुरेश शिंदे. सो मोस्ट ऑफ द टाइम्स आपण जेव्हा इंट्रोड्यूस करतो की हो मायसेल्फ आय एम सुरेश शिंदे. सो इट इज इफ यू आर युझिंग मायसेल्फ, फर्स्ट ऑफ ऑल मायसेल्फ शुड नॉट बी यूज फॉर इंट्रोड्यूशन. आय एम सुरेश शिंदे. आय एम सुरेश शिंदे. इट इज अ करेक्ट वर्ड. ही डिड नॉट रोड द लिस्ट. ही डिड नॉट रोड द टेस्ट लास्ट वीक. ही डिड नॉट राईट द टेस्ट लास्ट वीक. जेव्हा डीड वापरतो तेव्हा ऑलरेडी त्याचं पास्ट आहे झालेलं असतं शब्दाचं, तेव्हा ते परत वापरण्याची गरज आहे. म्हणजे ही डिड नॉट राईट. राईट म्हणजे प्रेझेंटमध्ये, फर्स्ट प्रेझेंटमध्येच ते लिहायचं. ही कॅनॉट कोप अप विथ हिज प्रेशर. ही कॅनॉट कोप अप विथ दिस. तर आपल्याला करेक्ट वर्ड आहे ही कॅनॉट कोप विथ दिस प्रेशर. अप वापरण्याची गरज नाही. ही कॅनॉट कोप विथ हिज प्रेशर म्हणजे तो प्रेशर घेऊ शकत नाही, प्रेशरशी ॲडजस्ट करू शकत नाही. शी इज नायदर फूल ऑर लेझी. शी इज नायदर फूल नॉर लेझी. आपण तसं करायचं नॉर. नायदर ऑर नॉर. आय एम हॅव्हिंग ए वन ब्रदर अँड टू सिस्टर. आय हॅव ए वन ब्रदर अँड टू सिस्टर. इट्स सिम्पल, पण आपण कधी कधी आय एम हॅव्हिंग असा वापरतो. हॅव्हिंग वन ब्रदर, तर त्याच्याऐवजी आय हॅव वन ब्रदर अँड टू सिस्टर. सो दिज आर द सम ऑफ इम्पॉर्टंट फ्रेजेस. वर्ड जिथे जिथे आपण चुका करण्याची दाट शक्यता असते. सो these are some of words which can be wrong or can be written wrong. So please give attention and practice is a part of grammar. So but actually when if you are gradually have doing something doing well in English speaking, so these are the also can be attentive. So thank you. Hope you like this video. Thank you for video. Thank you for being with me. If you are not subscribe my channel, please subscribe and share my channel to relatives, friends, and have a good day. Thank you.